नेवासे नगरपंचायतीतील राजकीय संघर्ष आता विकासाच्या आड येत असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे. मात्र याच राजकीय वातावरणातून एक सकारात्मक चित्र समोर आलं असून वाढदिवसाच्या निमित्ताने विरोधक पुन्हा एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, पाहूया हा विशेष रिपोर्ट. नेवासे नगरपंचायतीमध्ये उपनगराध्यक्ष निवडीपासून सुरू झालेला सत्ता संघर्ष अजूनही कायम आहे. या संघर्षातून काही नगरसेवकांवर गुन्हे दाखल झाल्याने शहरातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. शहराचा विकास व्हावा म्हणून आम्ही लोकप्रतिनिधींना निवडून दिलं, मात्र हे सर्वजण एकमेकांमध्ये संघर्ष करत असल्याची नाराजी आता नागरिक व्यक्त करत आहेत. नगराध्यक्षांसह भाजप, शिवसेना आणि क्रांतिकारी पक्षातील नगरसेवकांमध्ये मतभेद आणि मनभेद निर्माण झाल्याची चर्चा शहरात रंगलेली असतानाच नुकतंच एक वेगळं चित्र समोर आलं. नगरपंचायतीचे पाणी ठेकेदार अस्लम पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त नगराध्यक्ष करणसिंह गुले, ॲडव्होकेट संजय सुखदान, नगरसेवक जितेंद्र कुरे यांच्यासह विविध गटातील पदाधिकारी एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. या भेटीचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले असून त्याची शहरभर चर्चा सुरू आहे. तसेच संदीप परदेशी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सत्कार कार्यक्रमातही सर्वजण एकत्र दिसून आले. अनेक दिवसांपासून दुरावलेले चेहरे पुन्हा एकत्र आल्याने नागरिकांमध्ये आशावादी वातावरण निर्माण झाले आहे. अस्लम पटेल आणि संदीप परदेशी यांच्या निमित्ताने दुरावलेली माणसं पुन्हा जवळ आल्याचं बोललं जात आहे. आता आरोप प्रत्यारोप आणि कायदेशीर लढाया थांबवून विकासाची लढाई सुरू करण्याची मागणी नेवासेकरांमधून होत आहे. राजकीय मतभेद विसरून नेवासेच्या विकासासाठी सर्व पक्ष एकत्र येणार का, हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. अशाच घडामोडी पाहण्यासाठी सन वार्ता न्यूज चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.